गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग सर्वांना. बसा बसा ना. बस चल बस. मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलं आहे की मला शुभ सकाळ बोलत जा गुड मॉर्निंगच्या ऐवजी. शुभ सकाळ. कळलं? आणि इथलचा बोर्ड मॉनिटर कोण आहे? बोर्ड मॉनिटर कोण आहे? तू? मला वाटलेलंच. काय रे, काय लिहून ठेवले? काय लिहून ठेवले? थोबडीत देऊ का तुला? काय? मराठी, ते पण इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. मराठी आहे ना, तर मराठीमध्येच लिहायचं. कळलं ना? तर एक झापडी देईल तुला. हे काय लिहून ठेवलं आहे मराठीमध्ये? मराठी पिरियड आहे ना, मग मराठीमध्ये लिहायचं. ए गप ग, हसू नको. मी थांब, तुला शिकवते कसं लिहायचं. कळत नाही ना तुला कसं लिहायचं? बघ आता लक्षपूर्वक. तिकडं हसतीये झिपऱ्या. सँडल काढून बसले. कट. पागल आहे. पागलच खरंच. ए काय रे हसतोय माझ्यावर? गप तोंड ठेव, नाहीतर क्लासच्या बाहेर ठेवेल. नुसता मला त्रास देतात, ताण देतात. ऐक मॉनिटर, जेव्हा पण असं लिहिलेलं असेल ना मराठी, तुम्हाला रब करायचं आहे याला आणि सांगते मग काय करायचं आहे. थांब, रब तरी करून दे मला पहिलं. नुसतं ए गप रे चिवचिव. काय नुसती चिवचिव चालू आहे? थांब, मी तुला शिकवते ना कसं लिहायचं आहे. मग बघ ना. ऐका मग आता तुम्हाला देवानागरी न्यूमरल्स आहेत ना मॅथ्समध्ये, त्याच्यामधलं ना 5 येतो ना काढता. असा 5वा पिरियड असेल तर 5 काढायचा आणि मराठीचा म, रा आणि ठ ची दीर्घ वेलांटी टाकायची आणि मराठी लिहायचं. कळलं? आणि आता बोर्ड मॉनिटर बघ असं लिहायचं. आणि मॉनिटर जर का तिने नाही लिहिलं असेल तर तू असं लिहायचं. कळलं? नंतर लिहिते ते तुझं हिस्ट्री काही पण गेलं. आणि सब्जेक्ट इंग्लिश हे मला बिलकुल नाही आवडत. इंग्लिश होता काय पिरियड? ठीक आहे. आणि तुझ्या त्या इंग्लिशच्या टीचरला सांग की ब्ल्यू मार्करसोबत नाही लिहायचं. कळलं? मला ब्ल्यू मार्कर नाही आवडत. कारण काय ब्ल्यू मार्करसोबत होती रे तुमची टीचर ती इंग्लिशची? ऐक, त्याला टीचरला सांग फक्त ना रेड मार्करसोबत लिहायचं. कारण रेड कलर, कारण बिकॉज ब्ल्यू कलर आय हेट अँड बिकॉज ऑफ रेड कलर मीन्स मराठी ब्रो. उप्स, याला काय बोलतात? त्याचं मिनिंग काय असतं? जाऊन द्या. काय माहिती काय असतं. जाऊन द्या. ए मॉनिटर जा, ब्ल्यू मार्कर आण. अरे काय झालं? केस अडकली काय? आले. थांब आले. ते रास्ते ते झिपऱ्या आहेत ना तुझ्या, ते झिपऱ्या काढ तुझ्या, मग ते तुझी केस नाही अडकतील. ठीक आहे. आता व्हेरी गुड बोर्ड मॉनिटर. विषय असा मराठी लिहिला. माझ्या पिरियडच्या याच्या आधी ना रिसेसची बेल वाजते ना 2दा, तर पहिल्यांदा ना फटाफट खायचं, वॉशरूमला जायचं आणि ना तुझं हे रेड मार्करमध्ये विषय मराठी लिहायचं. कळलं?